हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला बघू शकता तुम्ही, मी तर साहित्य काढून घेतलेलं आहे. तर सर्वांना सर्वात पहिले श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी मी असं साहित्य काढून घेतलेलं आहे. इथं घेतलेलं आहे गाजर, आणि इथं बोरं घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत, इथं हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहेत, आणि इथं घेतलेलं आहे वालाची शेंग, वाटाण्याची शेंग, पेरू. तर चला आपलं हे साहित्य काढून घेतलेलं आहे. धने घेतलेले आहे मी, आणि त्यामध्ये घेतलेले आहे तीळ, खोबरं, आणि लाल मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे, आणि थोडंसं कराळ घेतलं होतं. आणि इथं मस्तपैकी ना ते आपले वांगे ना, 2च वांगे घेतले होते, 2 वांगे कट करून घेतले छानपैकी. आणि इथं घेतलेलं आहे अद्रक लसण. तर चला मस्तपैकी ना याला आता भाजून घ्यायचं. भाजून घेतल्याच्यानंतर याला मस्तपैकी ना पहिले तव्यावर टाकून घेतलं, तवा गरम झाला, मग नंतर ना थोडंसं तेल टाकलं, मस्तपैकी मिरची भाजून घेतली. मिरची भाजून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण ही मसाला असं छानपैकी त्यामध्ये ॲड करून घेतला. नंतर पूर्ण मसाला थंड होऊ दिल्यानंतर ना मिक्सरला लावून घ्यायचं आपल्याला. तर बघू शकता तुम्ही, मिक्सरला मी असा लावून घेतलेला आहे. नंतर टाकलं मीठ, कारण आपले पहिले कसं होतं, पूर्वजणांचे ना सर्व काही साहित्य ना ते मसाल्यामध्येच टाकायचे, भाज्या खूप छान लागायच्या. आता कसं भाज्या शिजत आल्यावर तुम्ही टाकतात. तर चला हे मी पहिले मिक्सरला लावून घेतलेलं आहे. मिक्सरला लावून घेतल्याच्या नंतर ना मग थोडंसं ते कोरडं झालं तर पाणी टाकून घेतलं थोडंसंच. नंतर मी कढई ठेवली यावरती. आपलं मिश्रण तयार झालं आणि ते साईडला ठेवलं. साईडला ठेवल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी मी ना हे थोडंसं तेल टाकलं, यामध्ये 3-4 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. नंतर ना त्यामध्ये जिरा मोहरी टाकली. जिरा मोहरी झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तर त्यामध्ये थोडी हळद टाकली, मिरची पावडर टाकली. तर चला मिरची पावडर राहिली होती आपली, तर मिरची पावडर टाकली, थोडासा मसाला टाकला, आणि याला ना छानपैकी फ्राय करून घेतलं. फ्राय केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी याला मी फ्राय करत आहे. तर चला बघू शकता तुम्ही, तर मस्तपैकी आपला मसाला असं छानपैकी फ्राय होत आहे. आणि हे ना मी मिक्सरचं भांडं मस्त थोडंसं धुवून टाकलं, कारण की ना हलक्या हाताने मिक्सरचं भांडं धुवायचं, त्याला खूप सारा मसाला लागलेला असतो. नंतर ना ते एकदा हलवून घेतलं मी, आणि नंतर ना हे पूर्ण साहित्य त्यामध्ये टाकून घेतलं, आणि मस्त ना याला हलवून घ्यायचं एकदा. तर बघू शकता तुम्ही, मी नंतर वांगेही टाकले, आणि पूर्ण साहित्य व्यवस्थित यामध्ये ॲड करून घ्यायचं. नंतर 5 मिनटासाठी मी ना बारीक गॅसवरती याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं. तर बघा आपली अशी भाजी खूप छान आणि खमंग झालेली आहे. तर चला बघू शकता तुम्ही, यावरती ना मस्त झाकण ठेवलं होतं, 5 मिनटं झाकण ठेवलं. झाकण ठेवल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी ना हे मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता तर इतकी छान भाजी तयार झालेली आहे, आणि खूप छान वास येतोय तिचा. तर तुम्ही बघू शकतात, आवर्जून उद्या तुम्ही ही भाजी बनवा. तर चला, आज आहे रविवार, उद्या सोमवारी आहे भोगी. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघू शकता तुम्ही, इतकी छान आपली भाजी, मिक्स भाजी तयार झालेली आहे. आणि याच्यासोबत बाजरीची भाकरी असती तर खूप छान लागती. तर तुम्ही बघू शकता, मी बाजरीची भाकरी पण टाकून घेणार आहे, आणि तुम्हाला सगळं साहित्य आज दाखवणार आहे मी. तर चला, आपण बाजरीची हे साईडला ठेवून आपण बाजरीच्या भाकरीची तयारी करून घेणार आहे. तर अशी चमचमीत, खमंग आणि चटपटीत भाजी तयार झालेली आहे. तर चला, सर्वात पहिले मी तर ताट घेतलं, त्यामध्ये ना 2 भाकरीचं पीठ चाळून घेतलं. नंतर मी थोडंसं मीठ घेतलं, आणि हे बघा तीळ पण घेतलेले आहे भाकरीला लावायला. तर चला, आपल्याला ना छोट्या चम्मचनं मी ना 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे, कारण ना छोटा चम्मच होता तो एकदम छोटासा. तर चला, याला छानपैकी ना पाणी टाकून भिजून घ्यायचं, घट्ट भिजायचं एकदम. तर तुम्ही बघू शकता तर याला ना छानपैकी असं ना चुरून घ्यायचं थोडा वेळ, म्हणजे ही भाकर ना फुलती पण आणि खमंग पण लागती. तर चला बघू शकता तुम्ही, इतकं छानपैकी असं मस्त ना हे पीठ भिजणं झालेलं आहे. तर चला, आपण ना 1 उंडा काढून ठेवणार आहे, 1 उंडाचं मी पीठ घेणार आहे. तर चला, 1 भाकरीचं पीठ घेतलेलं आहे, 1 भाकरीचं पीठ काढून ठेवलेलं आहे. तर चला, आता याला लावायला ना आपल्याला पीठ घ्यायचं आहे. थोडंसं याला हातावरती करून घेतलं ना असं, तर भाकर टाकायला आपल्याला सोपी जाती. तर चला, तर मस्तपैकी थोडं हाताला पीठ लावून घेतलं, म्हणजे आपल्याला ना ही पलटी करायला भाकरीना, म्हणजे हातावर ज्यावेळेस घेतो आपण, किंवा हाताला हे आपण ज्यावेळेस आपण थापतो त्यावेळेस हाताला पण चिटकत नाही. तर चला, मस्तपैकी तयार झालेली आहे. आणि याच्यावरती ना आता मस्तपैकी तीळ टाकून घ्यायचे. तीळ टाकल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तर मस्त बदबद तीळ टाकून घ्यायचे, आणि याला ना हलक्या हलक्या हाताने परत न असं हलक्या हलक्या हाताने गोलसे याला ना असं फिरून घ्यायचं, म्हणजे आपण थापल्यासारखं करायचं, म्हणजे याला ना छानपैकी तीळ लागून जातात. तर बघू शकता तुम्ही, चला, तवा ठेवलेला आहे मी गॅसवरती, बारीक गॅसवर तवा ठेवला होता, आणि त्याला पाणी लावून घेतलं. आणि नंतर ना एका हातात कॅमेरा होता म्हणून ती भाकर व्यवस्थित नाही पलटत आली मला, तर मी तरी पण पलटली, थोडीशी अलीकडे आली होती, नंतर सरकली तर पलीकडे गेली ती व्यवस्थित.
तर चला बघू शकता तुम्ही ही बाजू भाजलेली आहे. नंतर ना मी पलटी टाकलेली आहे, कारण की ना हिला आपल्याला आहारावर नाही भाजायचं. तर चला बघू शकता तुम्ही दोन्ही भाकरी तयार झालेल्या आहे. आणि हे बघा मिक्स भाजी, गाजर आणि कांदा आणि 2 भाकरी तयार करून घेतलेल्या आहे. तर माझी रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला, मकर संक्रांतीच्या सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नक्की उद्या ही भोगीची भाजी करून बघा, कारण मी मागच्या वर्षीनं चुलीवरती केलेली आहे तर खूप छान झालेली आहे. तर तुम्ही नक्की करा. तोपर्यंत परत एका रेसिपी